पावभाजी म्हणले की प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आणि पोट भरण्याचा सुद्धा विषय. आपण काय करतो, भूक लागली, बाहेर गेल्यानंतर भूक लागली की आपल्या तोंडातून काय येतं, वडापाव, समोसा, पावभाजी असे हे पदार्थ आहेत ना, खूप चवीला छान असतात आणि करायला सुद्धा सोपे असतात. तर सोपे का असतात का सांगते, घरामध्ये ज्या भाज्या असतात ना, त्या भाज्यापासून ही पावभाजी तयार होते आणि तेल कमी लागतं आणि कष्ट कमी. तर ह्या भाज्या चांगल्या आपण घेतल्या आहेत, स्वच्छ अशा धुवून निवडून. कांदा घेतल्या 2 मिडियम कट करून, बीट घेतला आहे, लसूण घेतला आहे, गाजर आहे, मटार घेतला आहे, फ्लावर, टमाटा आणि बटाटे 2 घेतले आहेत. बटाट्यांचा जास्त वापर करायचा म्हणजे ना पावभाजी जास्त म्हणजे घटसर होते आणि चवीला छान होते. पावभाजीमध्ये शक्यतो ना भाज्या आहेत त्या आपल्या आवडीनुसार घेतल्या तरी सुद्धा चालतात, कमी जास्त प्रमाणामध्ये. एखादी भाजी यातली तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी घेतली तरी सुद्धा चालते आणि जास्त आवडत असेल तर जास्त घेतली तरी चालते, कारण की ही शिजून ह्याचा सगळा राडाच होतो. मीठ घालायचं आणि आपण तयार करणार आहोत बटर भरपूर घालून ही पावभाजी. तुपाचा आणि बटरचा जास्त वापर केला ना पावभाजीमध्ये ना, पावभाजी ना चांगलीच होते. कशा पद्धतीने सुद्धा करा. तर आपण ह्यामध्ये घालायचं पाणी थोडंसं, आता जी वाटी दिसते म्हणजे 1 फुलपात्र भरून पाणी घालायचं. मीठ घातलं आहे आणि मीठ, पाणी आणि ह्या भाज्यांना, मिठामुळं ना ह्या भाज्यांना पाणी सुटतंच आणि त्यामध्येच ना ह्या भाज्या छान शिजल्या जातात. 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि ह्या शिट्ट्या येतानाच म्हणजे अशा कुकरच्या घरभर असा ह्या सुवास सुटला होता या भाज्यांचा. लसूण कांदा घातला होता भरपूर आपण, त्यामुळं ना छान असं हे पावभाजीला फ्लेवर छान येतो. लसणाचा आणि कांद्याचा जास्त वापर करा आणि ही पावभाजी बिना कलर घालता लाल कशी करायची, ह्यामध्ये घालायचं बीट. तर ब्लेंडरच्या साह्याने हे मिक्स करून घेत आहे. ब्लेंडरच्या ऐवजी तुम्ही मॅशरच्या साह्यानं तुम्ही केलं तरी चालतं. ब्लेंडर ह्याच्यासाठी वापर केला आहे कारण पावभाजी एकदम घटसर होते आणि ना लवकर बारीक होते. आम्हाला कसं कामाची गडबड असते हो, त्यामुळे तर मी ब्लेंडरचा वापर केला आहे. तर आता हे बघा छान असं थोडंसं जास्त बारीक करून घ्यायचं नाही, थोडंसं लगेच बारीक होतं म्हणून अगदी 30 सेकंद हे फिरवून घेतलं आहे. झाले आहे बारीक आणि कलरसुद्धा लालसर आला आहे. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तूप घातलं आहे 2 चमचा, म्हणजे भरपूर असं तूप वापरलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं आहे. कांदा घातला आहे 1 मीडियम साईजचा, बारीक कट करून घ्यायचा. आपण पावभाजी करताना ना जे आपण भाजताना जे भाज्या आहे ना, कांदा फक्त जास्त बारीक करून घ्यायचा, भाजलासुद्धा चालतो आणि कचकचित लागत नाही, मिक्स होतो त्यामध्ये. त्यामध्येच मी कोथिंबीर घातली आहे, कसुरी मेथीसुद्धा त्यामध्येच घातली आहे, त्यामुळे फ्लेवर छान येतो पावभाजीला. हळद घातली आहे. पावभाजीचा मसाला कोणताही वापरला तरी चालतो. तर जे आमच्या घरामध्ये जे होता तुम्ही पावभाजीचा मसाला इथं वापरला आहे. जितकी खाज आहे तितकी तुम्ही पावभाजीचा मसाला यामध्ये ॲड केली तरी चालतं. लाल तिखटसुद्धा आपल्या आवडीचं घालायचं ह्यामध्ये. आमच्या घरामध्ये थोडंसं तिखट आवडतं म्हणून इथं मी तिखट जास्त वापरलं आहे. थोडंसं मीठ ॲड करायचं. मी शिजतानासुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळं आता थोडंसं मीठ घातलं आहे. आता सर्व मसाला छान असा भाजून घ्यायचा. भाजलेल्या मसाल्यामध्ये अर्धा फुलपात्र पाणी ओतून घेतलं आहे. मसालासुद्धा भाजला जातो. लाल काश्मीरची पावडरीचा वापर केला आहे. कांदा लसणाचा म्हणजे मसाल्याचा असतो ना त्याचा वापर करायचा नाही, नाहीतर पावभाजी फ्लेवर वेगळा देतो, चव वेगळी येते. अगदी गाड्या मिळते ना तशा पद्धतीने पाहिजे असेल तर नक्कीच ह्या पद्धतीने करा. कलरसुद्धा कसला रेड आला आहे बघा मस्त. तर तुम्ही जेव्हा पावभाजी करत असाल तेव्हा बीटचा नक्की वापर करा. कलरसुद्धा छान येतो, गुळचाटपणा पण येतो आणि पावभाजीसुद्धा सुंदर चवीला लागते. तर आम्ही फोडणी आहे ते घालून घेतली आहे बघा. ह्यामध्ये तुम्हाला तिखट आहे त्या तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता. आमच्यात थोडंसं तिखट एवढं घालूनसुद्धा कमी पडलं होतं म्हणून नंतर थोडंसं मी तिखट ह्यामध्ये ॲड केले तेलमध्ये घालून आणि उकळून घ्यायची ही पावभाजी छान अशी. आणि ही करताना ना तुमच्या शेजारचे पाजारसुद्धा विचारणार की काय केले आज विशेष तुमच्या, कारण की आमच्या घरामध्ये सुद्धा असंच झालं. तर आपण आता पाव भाजून घेणार आहोत. पॅन ठेवला आहे, त्यामध्ये घातले आहे कोथिंबीर, बटर, तूप, तेल काय असेल ती घातलं तरी चालतं. लाल काश्मीरची पावडर म्हणजे भगवती घालायची आणि थोडेसे पावभाजी आपण केली भाजी केली ना पावभाजीची, ती भाजी घालायची म्हणजे लालसरपणा पण होतो आणि पावसुद्धा त्यावर शेकला ना त्या पावालासुद्धा छान चव येते. तिखट वगैरे अशी वेगळाच फ्लेवर देतो पाव. आणि आलटी पलटी करून हा पाव आता भाजून घ्यायचा आणि ताव मारून द्यायचा. लिंबू, कांदा, कोथिंबीर आणि आपली झणझणीत पावभाजी. तर माझ्या मिस्टरांच्या तोंडातून आलं की ही पावभाजी आहे ना हॉटेलमध्ये गाड्यापेक्षा ना सुंदर झाली आहे, किती तर पटीने चांगली झाली आहे, हायजीन झाली आहे, विशेष म्हणजे चवीला चांगली झाली आहे.
तर हे आता आपला पावभाजी तयार झाली आहे. गरमागरम पाव घेतला आहे भाजून, कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, त्यावर चीज घासून घ्यायचं, असलं तर नसलं तरी चालतं. तर आपल्याला खाज उठली असते त्यामुळे आपण इथं चीज घासून घेतला आहे इथं. तर चीज घातल्यानंतर त्यावर बटर घालायचं, अमूल बटर, आणि लिंबू घ्यायचा आणि ताव मारून द्यायचा. ह्या पावभाजीवर खूप सुंदर चवीला चालते. नक्की ह्या पद्धतीने ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा कशा पद्धतीने झाली होती. आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच की हो.